अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेमध्ये 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पासून इन्कम टॅक्स पर्यंत, इन्शुरन्स पासून अगदी कॉन्टेंट क्रिएटर्स पर्यंत, युट्यूबर्स, इंस्टाग्रामर्स पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे. या सगळ्यामध्ये आपल्या कामाचं काय आहे किंवा आपल्याला कशातून फायदा होऊ शकतो अशा काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे या बजेट बद्दलच्या अनेक गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतीलच, पण तुमच्या कामाचं काय आहे ते थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. या बजेटमधली एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सरकार जवळजवळ 12.25 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरवरती. याला कॅपेक्स म्हणतात, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. यामध्ये रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, पाणी पुरवठा अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट असणार आहे की हा सगळा खर्च मोठ्या प्रमाणावर टियर 2, टियर 3 सिटीज मध्ये केला जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत कसं व्हायचं, जे मोठी मोठी शहर आहेत दिल्ली, मुंबई वगैरे, इथं सगळा खर्च केला जायचा, पण यावेळी हा सगळा खर्च कोल्हापूर, संभाजीनगर, अकोला, नांदेड, अमरावती अशा शहरांमध्ये केला जाईल. मग तुम्ही म्हणाल की यात कामाचं काय, तर यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मग कॉन्ट्रॅक्ट्स दिली जातील. इथं अनेक लोकांना ती सब कॉन्ट्रॅक्टिंग करून मिळतील. तुम्ही जर अशा प्रकारचे काही उद्योगामध्ये गुंतलेला असाल किंवा रिअल इस्टेट किंवा इतर गोष्टींमध्ये असाल, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असाल, तर तुम्हाला या गोष्टींचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या सेक्टर्समध्ये, या सगळ्या सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगारांची गरज लागेल. मग स्किल्ड लेबर लागतील, अनस्किल्ड लागतील, दोघेही लागतील. इंजिनियर्स लागतील, डॉक्टर्स लागतील, इतर अनेक क्षेत्रातले लोक लागतील. त्यामुळं एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि वस्तू आणि सेवांच्या किमती देखील कमी होईल. त्यामुळं जेव्हा या सगळ्या योजनेची अंमलबजावणी चालू होईल त्यावेळेला तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तयार राहा. 1 एप्रिल पासून या गोष्टींची सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्पातील आणखी एक महत्वाचा व्यावहारिक मुद्दा आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. या बजेटमध्ये सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. मधुमेह असेल, कॅन्सर असेल, यासारख्या आजारांची जी औषधं आहेत त्यांच्या किमती सरकारनं कमी केलेल्या आहेत. कारण आजकाल असे आजार मोठ्या प्रमाणावर लोकांना होत आहेत. जरी हा निर्णय सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारा असला तरी आर्थिक तयारीबाबत आपण निष्काळजी होता कामा नये. कारण कोणताही आजार किंवा अपघात असं काही सूचना देऊन होत नाही. कारण अजित पवारांचा अपघात कसा झाला ते तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळे अशा घटना कधी होऊ शकतात आणि त्यासाठी आपण तयार असायला हवं. वाढत्या दवाखान्याच्या या किमतींच्यामुळे, उपचारांच्या खर्चामुळे लाखो कोटींपर्यंत हा खर्च जात असतो, जो आपल्या आयुष्यभराची जी सगळी कमाई आहे त्याच्यावरती पाणी फिरू शकतो. म्हणूनच औषधांच्या किमती कमी झाल्या असल्या तरी एक हेल्थ इन्शुरन्स सर्वांनी जरूर घ्या. सरकारने देखील यावर फोकस केलाय. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा हा ऑनलाईन खरेदी करता येतो. आरोग्य विमा कोट्यवधी रुपयांपर्यंतचे रुग्णालयाची खर्च कव्हर करतो. फक्त 30 मिनिटात तुम्हाला क्लेम सपोर्ट मिळतो. एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर दिला जातो, जेणेकरून उपचारांचा खर्च तुमच्यावर ओझं ठरू नये. हे इथं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त हेल्थ इन्शुरन्सच नाही तर सगळ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी सुरक्षितता आवश्यक आहे. आयुष्य अनिश्चित आहे आणि हे आपण या सर्व महाराष्ट्रानं मागच्या आठवड्यात बघितलेलं आहे. आणि तुमच्याबरोबर अशी काही घटना घडल्यास तुमच्या कुटुंबाला अशा आर्थिक संकटाचा सामना करायला लागू नये म्हणून टर्म इन्शुरन्स घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. टर्म इन्शुरन्स हा जीवन विम्याचा एक सर्वात साधा प्रकार आहे. तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचं कर्ज, EMI, घर खर्च, मुलांचं शिक्षण यासारख्या ज्या आर्थिक जबाबदाऱ्या असतात याच्यापासून तुम्हाला संरक्षण मिळतं आणि कोट्यवधी रुपयांचे कव्हरेज उपलब्ध करून देतं. इथं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विमा किंवा टर्म इन्शुरन्स या दोन्ही देखील अत्यंत परवडणाऱ्या गोष्टी आहेत. या आपल्याला माहिती नसतात. या अगोदर देखील एक व्हिडिओ करून मी सांगितलं होतं. यांचे प्रीमियम महिन्याला 400 ते 500 रुपयांपासून सुरू होतात. सरकारने सबका बीमा सबकी सुरक्षा या चालू योजनेअंतर्गत विम्यावरचा GST काढून टाकलेला आहे. या योजनेचा सर्वांना विमा मिळणे हाच उद्देश आहे. या दोन्हीसाठीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय, कमेंट मध्ये पिन करून ठेवतोय. तुम्ही या लिंकवर जाऊन तिथं असलेले सगळे प्लॅन्स कम्पेअर करून बघू शकता एकाच ठिकाणी. यामध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स वरती जवळजवळ 15% पर्यंतचा आणि हेल्थ इन्शुरन्स वरती 25% डिस्काउंट मिळेल. त्यामुळे उशीर करू नका. दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमचं भविष्य सुरक्षित करा.
सरकारनं आपलं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा. 2026च्या बजेटमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे एव्हीजीसी नावाचा एक नवीन सेक्टर सरकारनं आयडेंटिफाय केलाय. यामध्ये अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स म्हणजे थोडक्यात काय, सरकारनं जसं एफएमसीजी सेक्टर, मेटल आहे, आयटी आहे, असे जे वेगवेगळे सेक्टर्स असतात, तुम्ही शेअर मार्केटमध्ये बघता, असा एक नवीन कॉन्टेंट क्रिएटरच्या इकॉनॉमीलाच त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याला नाव दिले त्यांनी एव्हीजीसी. यामध्ये सगळे युट्यूबर्स येतील, इंस्टाग्रामर्स येतील आणि सरकारचं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत देशाला एव्हीजीसी सेक्टरमध्ये 20 लाख लोकांची गरज लागणार आहे. याचा विचार करून सरकारनं 15,000 माध्यमिक शाळांच्या मध्ये कॉन्टेंट लॅब तयार करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत हौशी लोक कॉन्टेंट क्रिएटर व्हायचे, म्हणजे असं काहीतरी व्हिडिओ वगैरे करत बसायचे जसं आम्ही करतो. पण इथून पुढे कॉन्टेंट क्रिएटर होणं म्हणजे एक प्रोफेशन असणार आहे आणि त्याची सुरुवात देखील ऑलरेडी झालेली आहे. त्यामध्ये मग कुठल्या दिशेने जायचं, कसं जायचं, याचा अभ्यास कसा असेल, प्रॉपर अभ्यासक्रमातून या सगळ्या गोष्टी आता पुढचे लोक शिकतील. यामध्ये सगळ्यांनीच डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं अशी जी पूर्वी पद्धत होती तसं होणार नाही. 500 कॉलेजेसमध्ये आणि 15,000 शाळांमध्ये या कॉन्टेंट लॅब्स असणार आहेत. त्यामुळे हे एक नवीन सेक्टर आपल्या इकॉनॉमीमध्ये आलेलं आहे आणि त्यासाठी सरकार 250 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमची मुलं जर कॉन्टेंट क्रिएटर होण्यासाठी इंटरेस्टेड असतील तर तुम्ही या स्कीमचा फायदा नक्कीच घेऊ शकता. आपण अनेक गोष्टींना म्हणतो की हे आम्हाला शाळेत शिकवलं असतं तर बरं झालं असतं. कॉन्टेंट क्रिएशन आता ही गोष्ट देखील शाळेत शिकवली जाणार आहे. या बजेटमध्ये महिलांच्या फायद्यासाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे, ज्याची चर्चा कुठं होत नाहीये. का होत नाहीये मला समजत नाही. ती म्हणजे शी मार्ट, सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर मार्ट असं या योजनेचं नाव आहे. यामध्ये एक क्लस्टर तयार केलं जाईल आणि महिलांना स्वतःचे बिझनेसेस करायला लावलं जाईल. या क्लस्टरमध्ये प्रत्येक महिला एक स्वतः उद्योजक असेल आणि ती आपला बिझनेस घेऊन त्या क्लस्टरमध्ये येईल. त्या महिलेला सर्व प्रकारची मदत त्या क्लस्टरमध्ये केली जाईल. तिथं तिचं एक वेगळं दुकान असेल, एक रिटेल आउटलेट असेल. यासाठी प्रत्येक महिलेला कर्ज दिलं जाईल याच योजनेअंतर्गत. त्यामुळं जास्तीत जास्त स्त्रियांना आता बिझनेस करता येईल आणि ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे त्यांना आता या योजनेअंतर्गत म्हणजे शी मार्ट या योजनेअंतर्गत आपले बिझनेसेस सेटअप करता येईल. कारण तुम्ही तुमच्या पद्धतीनं ट्रॅडिशनल मार्गाने जर केला तर तुम्हाला ही गोष्ट करायला अडचणी येतील, उशीर लागेल. पण या स्कीम मध्ये तुम्हाला झटपट ही गोष्ट होईल आणि 1 एप्रिल पासून म्हणजे पुढच्या वर्षासाठीच्या बजेटमध्ये ही गोष्ट सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर जरूर करा आणि तुम्ही स्वतः जरी एखादी महिला नसाल तर आपल्या बहिणीला, आईला, बायकोला कुणाला तरी याची माहिती द्या आणि त्यांना असं काहीतरी शी मार्ट मध्ये वगैरे या क्लस्टर मध्ये जायला सांगा आणि जेणेकरून त्यांचा फायदा होईल. याच्याबद्दलचं अजून रजिस्ट्रेशन किंवा त्याच्या लिंक्स वगैरे अजून काही आलेले नाहीत, पण त्या आल्यानंतर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ करून त्याची माहिती मी तुम्हाला देईन. पण तुम्ही ही गोष्ट तुमच्या जवळच्या महिलांना सांगायला विसरू नका. या बजेटमध्ये 5वी कामाची गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी. तुम्ही जर टेक्सटाईल किंवा गारमेंट किंवा तत्सम इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला आनंदाची बातमी ही आहे, सरकारने 10,000 कोटी रुपये पुढच्या 1 वर्षात टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये खर्च करायचे ठरवलेत. इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर टेक्सटाईल सेक्टर असा हा प्रोग्राम असणार आहे. त्यामध्ये सगळेच टेक्सटाईलवाले प्रोग्राम्स असणार आहेत, ज्यामध्ये नॅशनल फायबर स्कीम, टेक्सटाईल एक्सपान्शन, हँडलूम, हँडीक्राफ्ट अशा वेगवेगळ्या सगळ्या योजना एकत्र करून यामध्ये येणार आहेत. यातून काय होईल तर तुम्ही जर टेक्सटाईलमध्ये ऑलरेडी काम करत असाल किंवा तुम्हाला या योजनेचा वापर करायचा असेल तर तुम्हाला सहजपणे कर्ज मिळतील. याशिवाय सबसिडी अंतर्गत कर्ज मिळतील, जेणेकरून तुमच्यावरती फार मोठा बोजा राहणार नाही. तुमचे बिझनेसेस तुम्ही सहजपणे सेटअप करू शकता. मागच्या काही टेक्सटाईलच्या स्कीममध्ये काही गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत, त्यामुळे त्या स्कीम बंद पडल्या. पण ही स्कीम आता नव्यानं चालू होणार आहे, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मागच्या 2-4 दिवसात आणखी एक महत्वाची गोष्ट घडलेली, त्याबद्दल आम्ही व्हिडिओ केलेला होता. ती म्हणजे 27 जानेवारीला भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये एक फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला होता, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलेलं. या अंतर्गत भारताच्या टेक्सटाईलला आता युरोपियन मार्केटचा डायरेक्ट ऍक्सेस आहे. त्यामध्ये कुठलीही इम्पोर्ट ड्युटी युरोपमध्ये लागणार नाहीत, म्हणजे ₹0 टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स, तुमचा माल, तुमचे टेक्सटाईल प्रॉडक्ट्स सगळे युरोपियन युनियनमध्ये सहजपणे पाठवू शकता. या गोष्टीचा ॲडव्हान्टेज घ्यायला अजिबात विसरू नका. तर या आहेत या बजेटमध्ये डिक्लेअर झालेल्या अत्यंत कामाच्या अशा गोष्टी, ज्याचा फायदा तुम्ही करून घेतलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला फायदा होईल, कॉन्टेंट क्रिएटर जर तुम्ही असाल तर त्यामध्ये तुमचा फायदा होऊ शकतो. याशिवाय तुम्ही जर महिला असाल तर शी मार्ट या योजनेचा वापर करून घ्या. टेक्सटाईलमध्ये जे इंटिग्रेटेड प्रोग्राम आलाय त्याचा वापर करून घ्या.
या गोष्टींचा फायदा करून ॲक्च्युली बजेट फक्त बजेट बघण्यासाठी म्हणून नसावं, तर त्या बजेटचा आपल्या आयुष्यात कसा बदल होईल, आपल्या आयुष्यात त्याचा काय फायदा होईल या दृष्टीने त्याच्याकडे बघा आणि फायदा करून घ्या. तुम्हाला जर फायदा झाला तर हा व्हिडिओ केल्याचं सार्थक आम्हाला होईल. हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स या दोन्हीसाठीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट्समध्ये देखील पिन करून ठेवतोय. तुम्ही या गोष्टीचा ॲडव्हान्टेज जरूर घ्या आणि याचा वापर करून इन्शुरन्स करून घ्या. यातल्या कोणत्या स्कीम्सचा वापर तुम्ही करू शकता किंवा करायची तुमची इच्छा आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.